मध्यरात्री मोठमोठ्याने ओरडू लागल्या मेंढ्या. महाराष्ट्र हादरला. बाहेर येऊन पाहिलं तर दृश्य असं होतं की डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. 2 महिला आणि 6 पुरुष. मेंढपाळांनी कधी विचारही केला नव्हता की मध्यरात्री गाढ झोपेत असताना असं काही पाहायला मिळेल. महिलाही. त्या दिवशी छत्रपती संभाजीनगर. रात्रीची वेळ, सगळीकडे अंधार, दूरदूरपर्यंत कुणाचाही मागमूस नाही. शेताच्या कडेला उभे असलेल्या राहुट्या आणि त्यात झोपलेली काही कुटुंब. ही कुटुंब कायम एका ठिकाणी राहत नाहीत. आज इथे, उद्या तिथे. मेंढ्यांच्या कळपासोबत फिरतं, शिवारातच संसार मांडलेला. त्या रात्रीही असंच होतं. सगळे नेहमीसारखे झोपले होते. मेंढ्या शांत होत्या. वाऱ्याचा हलकासा आवाज आणि अचानक ओरड. भयंकर ओरड. मेंढ्या एकदम सैरावैरा पळू लागल्या. आवाज इतका मोठा होता की झोप उडाली. काही कडायच्या आत बाहेर पाय पडले. आणि पुढचा क्षण जणू एखादं भयानक स्वप्न. अंधारातून अचानक काही सावल्या पुढे आल्या. हातात काहीतरी होतं. आवाज, धमक्या आणि मग सुरू झाला थरकाप उडवणारा प्रकार. कोणी काही समजायच्या आत मारहाण सुरू झाली. लाकडी दांडे, धारदार हत्यार, जोरजोरात वार. महिला ओरडत होत्या, मुलं घाबरून रडत होती. पुरुषांना उठायलाही वेळ मिळाला नाही. कुणी हात जोडले, कुणी विनवण्या केला, पण अंधारात आलेल्या त्या लोकांना काहीच फरक पडत नव्हता. क्षणाक्षणाला भीती वाढत होती. रक्त जमिनीवर सांडत होतं आणि मेंढ्या अजून जोरात ओरडत होत्या. थोड्याच वेळात सगळं शांत झालं. ते लोक अंधारात निघून गेले. मागे राहिल्या फक्त विव्हळणाऱ्या किंकाळ्या. जखमी लोक, घाबरलेली मुलं आणि उद्ध्वस्त झालेला मुक्काम. कसं तरी जवळच्या वस्तीपर्यंत पोहोचण्यात आलं. लोक जमा झाले. ते दृश्य पाहून सगळे हादरले. ही घटना कुठे घडली, कोणावर हल्ला झाला आणि इतक्या निर्घृणपणे का? आता सगळं स्पष्ट होतं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवारात मेंढ्यांच्या कळपासह थांबलेल्या 4 मेंढपाळ कुटुंबांवर मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. 2 महिला आणि 6 पुरुषांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली होती. महिला आणि लहान मुलांच्या अंगावरील सोने, चांदी आणि रोख रक्कम जबरीने लुटण्यात आली होती. एकूण 8 जण जखमी झाले होते. त्यातील काहींची प्रकृती गंभीर होती. मेंढ्यांचा तो ओरड ही एक इशाऱ्याची घंटा होती. पण तोपर्यंत सगळं संपलेलं होतं. आणि म्हणूनच त्या मध्यरात्रीचा तो आवाज आजही शिवारात घुमतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरवून टाकणारी ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवणारी घटना ठरली.